वेलकम टू माय चॅनल म्हण की ए हवे सारे कुत्ते कमी नाही त्याच्यामुळे फुटेज तर कोण खातच नसेल. मग क्या असलं काय महत्वाचं बघायला रे फोनमध्ये तू दाखव. साले देख रहे हो दे ऐसा क्या देख रहा है तू. एवढते ते तुला राजा से हाय गाइज. नो हाय गाइज चलो. ये मेरा बच्चा है, ये मेरा भाई है और हम लोग जा रहे हैं दीपक आबा के शेड से मिरची लाने. वो मोबाईल कसा आहे शोभन क्या म्हणून असं मोबाईल बघा नसतो रस्त्यावर. व्हिडिओ काढणं वेगळी गोष्ट आहे कळलं का. बघ ती काका कसं ओरडून गेलो तुला. कसं हे जो व्हायचं. सकाळ उठल्या याला यूट्यूब शॉर्ट बघायची सवय लागल्या. आणि आता आम्ही कितीपर्यंत आम्हाला मग काय तुला सांगू का ए नॉनसेन्स. अरे आपण पाणी दिले की लागा आता कसं काढायची मिरची आपण. तो आहे हेलो. सो टुडे आई एम गोना शो यू हमारे दीपक आबा का मड़ा. एक्चुअली नॉट मड़ा बट ये ऊपर का एक टुकड़ा था ज़मीन का जिसको ठीक करके मिट्टी डाल के अच्छा बनाया है. और उसके एक साइड में यहाँ पे सब्जियाँ लगाई है जिसका क्रेडिट मुझे भी जाता है. मैंने भी हेल्प की थी लगाने में सब्जियाँ. एंड दिस इज रताळ दिस अँड दिस. ह्याच्यातलं एक रताळ आहे ते 4 महिन्याचं एक काही ते 6 महिन्याचं असं काहीतरी आहे. आणि ते सुरुवातीला आम्ही त्या तिकडे लावलेलं. मग त्याचं पहिल्यांदा असं बियाणं बनवलं म्हणजे थोडं लावलेलं. वॉट राजा वाय यू कॉलिंग मी सर. मग तिकडं बियाणं बनवलं आणि परत ते ज्या वेळेला वेल लांबला त्यावेळेला तो वेल तोडून आम्ही इथं थोडा आणि ह्या हवाला इथं थोडा असं या 2 वफात लावला. आता ह्याचे 4 महिन्यानंतर आणि ह्याचे 6 महिन्यानंतर रताळी खायला भेटणार. अरे मग क्या मिरच्या काढायला पाठवले आपल्याला असंच बोंबलत फिरायला लागलो. आणि ही जी लाईन आहे ना ही पूर्ण दंडाकडेची लाईन ही मी स्वतः लावले. भेंडी मी लावलेली भेंडी सगळ्यांना खायला भेटणार. मग काय तुझे बाण अब तू मार खाएगा बेटा अब तू रुक. साले कुत्ते कमी नाही. अँड आम्ही आमच्या सगळ्या फॅमिलीनं मिळून ही भाजी लावलेली. काकी मी पप्पा वी ऑल. ही वांग्यात झाड आहे अजून. वांगे ह्याला काय लागले वेगळे नाहीत. दिस इज मिरची का झाड. देन काय मध्ये कांदे लावलेली जळून गेलेले आहेत. थोडे राहिलेले आहेत. मग क्या अजून काय लावले आपण. आणि ही पालक आता ही खाऊन झालेली आहे सगळ्यांची. त्याचा लास्ट बोंदा राहिला आहे. थोडी मेथी पण राहिल्या. मी काय रानात येऊपर्यंत सगळं संपवलेलं आहे घरच्यांनी खाऊन पिऊन. आणि ते दीपक आबाचं घर. देन oh my god this is pauta. So finally we have pauta in that well. Nice. आणि ती देशी भेंडी गावरान भेंडी मी लावलेली. आणि ही तसली बाजारात भेटणारी भेंडी. भेंड्या झालेत. आणि आमचा गैरसमज काय झाला लावताना की आम्हाला वाटत होतं की आम्ही गवारीला लावल्या. आणि माझ्या लहानपणी आम्ही गवारीचं शेत केलं होतं. आणि आमचे अंकल गवारी विकायला जात होते. पोतं सायकलवर बांधून सकाळी शुक्रवारी जात होते जवळच्या बाजारला. तिकडं लांब जवळचा बाजार भरते. मग तिकडे जात होते. आणि मग काकी म्हणत्या आता पण आपण तसंच करायचं. अंकलला पोतं बांधून पाठवायचं. पण विषय असा झाला आम्ही चुकून गवारीचं बी समजून भेंडीच लावल्या जास्त. भेंडी इकडं बी तिकडे बी भेंडी चौगल्या. राजा तेरे को कुछ मिला कोई शिकार मिली तेरे को. ढूंढता रहता है बस. एंड दिस इज शेपू. अभी ये पूरी पक चुकी है. इसके बीज आने शुरू हो गए. दीज आर बैंगन वांग अगेन. वांग्याची फुलं लई सुंदर दिसतात. लुक ॲट दिस. तेरा क्या है बे बीच में. दीपक आबा चाललं दुधाला.
आवा हाय करो कुतेश. सो द मेन मोटिव्ह टू कमिंग हिअर इज मिरच्या घेणे. आणि ती सोडून आपण सगळं करत बसले. ती मम्मी चालल्या दूध आणायला. मम्मी काय तर म्हणायच्या आधी मिरच्या काढल्याला बसल्याला बरं. टेक्नोलॉजिया नए नए तरीके हैं हमारे पास बचने के. मेरे साथ रहो ऐसे नया नया सीखोगे कुछ तो. अजून भरपूर मिरची भेटू शकते आपल्याला नीट इमानदारीने तोडलं तर. असं फोन एका हाताने मिरच्या काढायचं म्हणल्यावर ना अवघड आहे. चल फूल दिख रहे वो चुक्याची भाजी ती लेट मी बी इन माय औकात मीन्स मराठीत बोलूया. तर ती पण छान लागते, आंबट लागते. ओके साले कुत्ते ने मेरे को रुपए की मदद नहीं की. इधर आके तो शॉर्ट्स दिख रहा है. साले कुत्ते कमीने मदद करायला आलता ना तुम्हाला मिरची उडायला. हां हां शकल दिखा अपनी. चल उठ चल जाय याडा कुठचा. मला मदत केली तू. मम्मीला नाव सांगा तुझं. सांगू का सांग म्हणजे व्यवस्थित आहे बेजाय निवळ ही बेत नाही ती. ओके बाय बाय. अभी हम लोग मिर्ची कलेक्ट करते हैं. फिर हमारा उधर भी एक मड़ा है जिसमें हमने मक्का एंड ऑल उसकी खेती की है. तो उधर भी कुछ होगा. अगर उधर गई तो मैं उधर का भी व्लॉग बनाऊंगी. एंड लुक एट दैट. उससे मेरे को बहुत प्यार है भाई. दुनिया में किसी से नहीं हो सकता इतना. मेरे कैट्स एंड डॉग्स आई लव देम. लोगों को लगता है हमको शहरों से नफरत है. भाई बात ऐसी नहीं है. हमारे गांव है ही ऐसे ही. शहर पसंद ही नहीं आते. ओके लेट मी शो यू. हा एकमेव रस्ता आहे आमच्या घरामागं जाणारा. पण इथनं एक गाडी जात नाही. एक अर्ध्या तासाला एक गाडी जात असेल. आणि बस तर फक्त एकच जात्या. मला असं म्हणायचं नाही की सुविधा कमी आहेत पण शांतता जास्त आहे. निदान हॉर्न्स तर वाजत नाहीत. हे असं आहे. एक अंतरावरती घर आहेत. कालवा नाही, दंगा नाही, ते सगळं ट्रॅफिक नाही, काय नाही. आणि एवढी स्वच्छ हवा. असं शहरात गेले की मला गुदमरल्यासारखं होतं. एवढं सुंदर आहे इकडचं वातावरण. आता पावसाळा बंद होऊन भरपूर दिवस झालेत. पाणी नाही त्यामुळं, पाऊस पडला नाही त्यामुळे हे सगळं पिवळं दिसते. हे जर हिरवं असतं आई शपथ स्वर्ग. लाईक येस वी रिअली लिव्हिंग इन व्हॉट वी से इन पॅराडाईज. आणि ते याडा बंक्या यूट्यूबमध्ये बसले बोंबलं.